इयत्ता 7वी विषय मराठी धडा 18 वदनी कवळ घेता. पाठाचा परिचय. श्रुतीने अन्न वाया घालवले म्हणून तिची आई तिला रागवली. टीव्हीवर जेव्हा श्रुतीने मेळघाटमधील कुपोषित बालके पाहिली व बाबांनी तिला जेव्हा अन्नाचे महत्त्व सांगितले तेव्हा श्रुतीला आपली चूक कळून आली. तिने यापुढे कधीही पानात अन्न टाकणार नाही असा संकल्प केला. मूल्य, शिकवण, संदेश. सजीवांच्या योग्य पोषणासाठी अन्न आवश्यक असते. ते वाया जाणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच जेवढे हवे तेवढेच खावे ही शिकवण या पाठातून दिली आहे. शब्दार्थ. वदनी तोंडात, कवळ घास, मुखी तोंडात, सेविनार खाणार, वैविध्य विविधता, रेलचेल विपुलता समृद्धी. डिश ताट, खट्टू मन, नाराज मन, कुपोषित, नीट पोषण न झालेली, वाळलेली, सुकलेली, हडकुळी. पान येथे अर्थ जेवणाचे ताट. टिपा. मिष्टान्नम इतरेजन. वधूवराशी संबंध नसलेले इतर लोक फक्त मिष्टान्नाची इच्छा करतात. यजमान. ज्या कुटुंब प्रमुखाद्वारे समारंभाचे आमंत्रण येते ती व्यक्ती. मेळघाट उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी भाग. विटॅमिन्स शक्तिवर्धक जीवनसत्वे. मिनरल्स एक प्रकारची जीवनसत्वे. केटरिंगवाला पाकशास्त्र पारंगत व्यक्ती. कार्यक्रम समारंभात खानपान व्यवस्था पाहणारी व्यक्ती. वाक्प्रचार व त्यांचे अर्थ. अपव्यय होणे, वाया जाणे, नासाडी होणे, चुकीचा खर्च होणे, कानावर घालणे, झालेली हकीकत सांगणे, मान खाली घालून बसणे, नाराज होणे. स्वाध्याय. प्रश्न पहिला. श्रुतीच्या नाराजीबाबत तुमचे मत लिहा. वाक्याचा योग्य क्रम लावा. म्हणून ती नाराज झाली. नाराजीमुळे तिने डिशमधले पदार्थ खाल्ले नसावेत. श्रुतीला वेगळा व नवीन संकल्प सांगायचा होता. वर्गात मॅडमनी श्रुतीला नववर्षाचा संकल्प विचारला. आयत्या वेळी तिची बुद्धी चालली नाही. योग्य क्रम. 1. वर्गात मॅडमनी श्रुतीला नववर्षाचा संकल्प विचारला. 2. श्रुतीला वेगळा व नवीन संकल्प सांगायचा होता. 3. आयत्या वेळी तिची बुद्धी चालली नाही. 4. म्हणून ती नाराज झाली. 5. नाराजीमुळे तिने डिशमधले पदार्थ खाल्ले नसावेत. प्रश्न दुसरा. आई श्रुतीवर का रागवली? श्रुतीने अनेक पदार्थांमधला एकच पदार्थ खाल्ला व उरलेली डिश बेसिनमध्ये टाकून दिली. श्रुतीने अन्न वाया घालवले म्हणून आई श्रुतीवर रागवली. प्रश्न तिसरा. श्रुतीला नवीन वर्षाचा कोणता संकल्प सुचला? यापुढे कधीही पानात अन्न टाकणार नाही हा नवीन वर्षाचा संकल्प श्रुतीला सुचला. प्रश्न चौथा. खालील ओळीचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. मुखी घास घेता करावा विचार. कशासाठी हे अन्न मी सेविनार. जेवताना तोंडात घास घेताना नेहमी असा विचार करा की पुढ्यातले अन्न मी कशासाठी खाणार आहे. खाली काही कृती दिलेल्या आहेत. त्या योग्य की अयोग्य आहे ते ठरवा. पुढे दिलेल्या चौकटीमध्ये ते नोंदवा. वैभवी शाळेत येताना घरी डबा विसरली. त्यावेळी अनुजाने स्वतःच्या डब्यातील पोळी भाजी तिला दिली. उत्तर योग्य. राजेंद्र सतत बाहेरचे जंक फूड खातो. उत्तर अयोग्य. यास्मिन टीव्ही बघत जेवण करते. उत्तर अयोग्य. आनंद जेवण करण्यापूर्वी हात स्वच्छ धुतो. उत्तर योग्य. पीटर जेवताना खूपच बडबड करतो. उत्तर अयोग्य. रुपाली सर्व प्रकारच्या भाज्या खाते. उत्तर योग्य.
खालील चित्रांची नावे लिहा. शिडी, चिक्कू, शिट्टी, विळी.